पिंपळनेर गांधी चौक ब्राह्मण गल्ली येथील रस्ता काम रखडले, दुर्गंधी व आरोग्य धोका वाढला, नागरिक संतप्त. पिंपळनेर नगर परिषदेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 6 मधील गांधी चौक ब्राह्मण गल्ली परिसरात सुरू करण्यात आलेले रस्ता दुरुस्तीचे काम गेल्या 1.5 महिन्यापासून अर्धवट अवस्थेत बंद पडल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यालगत उघड्या पडलेल्या गटारींमध्ये सांडपाणी साचून तीव्र दुर्गंधी पसरली असून यामुळे परिसरात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा परिसर दाट लोकवस्तीचा असून येथे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांची सातत्याने वर्दळ असते. मात्र अर्धवट रस्ता, उघड्या गटारी व साचलेले घाणपाणी यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर डासांचा प्रादुर्भाव वाढून संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे गांधी चौक परिसरात तहसीलदार कार्यालय असून दरवर्षी याच ठिकाणी राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने ध्वजारोहणाचा कार्यक्रमही पार पडतो. अशा महत्त्वाच्या आणि प्रशासकीयदृष्ट्या संवेदनशील ठिकाणी रस्त्याची अशी दयनीय अवस्था असणे हे नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मधील रहिवाशांनी नगराध्यक्ष, सार्वजनिक बांधकाम सभापती तसेच मुख्य अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत रस्ता काम तात्काळ सुरू करून उघड्या गटारींची दुरुस्ती व झाकण बसवण्याची ठोस मागणी केली आहे. प्रशासनाने एखादी दुर्घटना घडण्याची वाट पाहू नये, अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे. पिंपळनेर येथील रहिवासी असून पिंपळनेर नगर परिषदेतर्फे पिंपळनेर गावात परिसरात रस्त्याचे कामं चालू आहेत. इलेक्शनपूर्वीच रस्त्यांचे कामं चालू असल्याचं दाखवून प्रत्येक रस्ता हा खोदला गेला आणि खोदल्यानंतर कोणत्याही प्रकारचे आजपर्यंत काम होत नाही. सदर काम हे मार्चच्या आत व्हावं अशी आमची इच्छा आहे. मार्चच्या आत नाही झालं तर निधी परत जाण्याची शक्यता आहे आणि कामाची क्वालिटी ज्याप्रमाणे ठेकेदाराने त्याचं मंजूर केलेलं एस्टिमेटप्रमाणेच कामं व्हायला पाहिजेत. धातूरमातूर कामं केल्यास आम्ही जन आंदोलन करू. रस्त्याचे काम चांगले आणि चांगलेच व्हायला पाहिजे अशी मी प्रशासनाला विनंती करतो, अन्यथा आम्ही जन आंदोलन करू. आम्ही सर्व गांधी चौक ब्राह्मण गल्ली येथील रहिवासी आमच्या गल्लीमध्ये 2 महिन्यापासून रस्ता फोडून ठेवलेला आहे. ज्या ठेकेदाराला काम दिलेले आहे त्याने 2 महिन्यापासून कोरून जसाच तसा पडलेला आहे. लोकांना त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे आणि गटेरी ज्या कोरून ठेवलेल्या आहे, गटेरींचं सांडपाणी रस्त्यावर वाहते, त्याच्यामध्ये दुर्गंधी, भरपूर जणांना आजार असे मोठे त्रास होऊन राहिले. आणि जो रोड कोरलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या चौकामध्ये तहसील कार्यालय आहे, तिथं एक शांती एज्युकेशन सोसायटीची स्कूल आहे, तिथं सगळे लहान पोरं वगैरे आणि रहदारीचा रस्ता असल्याने तिथं रोज लोक पडत आहे. आणि काल परवा त्यांनी जे रोड अजून कोरला थोडा, तर तिथं अजून पाईप फुटून पाणी वाहत आहे आणि बरेच लोक त्याच्यामध्ये पडले. तर हा रस्ता त्वरित लवकरात लवकर व्हावा आणि न झाल्यास आम्ही आंदोलन करू, हे सगळं गांधी चौकाच्या वतीने आम्ही निवेदन देत आहोत आणि सगळ्यांना सूचित करत आहोत की आता रोड हा 1-2 दिवसाच्या आत जर सुरू नाही झाला तर आम्ही आंदोलन करणार आहोत. आता नगर परिषद प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करते की नाही याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.